नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 ऑगस्ट पर्यंत आता राज्यामध्ये कुठे आणि किती प्रमाणात होणार पाऊस, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 ऑगस्ट पर्यंत आता राज्यात कुठे आणि किती प्रमाणात होणार पाऊस। काय 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 ऑगस्ट पर्यंत आता संपूर्ण राज्यात कुठे आणि किती प्रमाणात कोसळणार पाऊस, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात कुठे आणि किती प्रमाणात कोसळणार पाऊस। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर राज्यामध्ये पावसासाठी फार अनुकूल परिस्थिती नाही, कोणतीही प्रणाली या ठिकाणी सक्रिय नाही। यामुळे आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत कोकण आणि पूर्व विदर्भाचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह किरकोळ त्या ठिकाणी सरी कोसळताना दिसतील। इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत पावसामध्ये खंड आहे, पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत मित्रांनो या ठिकाणी कमी वर्तविल्या जात आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की येथून 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला पावसाची काही जास्त आशा आणि अपेक्षा गृहीत धरण्यासारखं संपूर्ण या ठिकाणी रचना दिसत नाही। म्हणून आपल्याला या ठिकाणी काही सिंचनाची सुविधा असेल तर सुरू करावी लागेल। 15 ऑगस्ट नंतर वातावरणात बदल होईल। 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत पाऊस हा पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती, पण खऱ्या अर्थानं 22 ऑगस्ट पासून जोरदार पाऊस हा आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा पवित्रा घेणार आहे। तोपर्यंत आपल्याला काय करायचं, पाण्याची सुविधा असेल तर पाणी द्यायला सुरू करायचं आहे। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती, हा होता महत्त्वाचा व्हिडिओ। यामध्ये आपण बघितलं की 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात कुठे आणि किती पाऊस कोसळू शकतो। ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।